गुणवत्तेचे एक प्रतीक म्हणून आणि समीक्षेचं प्रतीक म्हणून, तसेच आपण निकम सरांचा सुद्धा उल्लेख केला पाहिजे. रयतने जपलेले ही रत्न या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी निकम साहेबांचं स्वागत राजकुमार निकम साहेबांनी करावं. गडचिरोलीचे माजी शिक्षणाधिकारी या ग्रंथ महोत्सव समितीचे समन्वयक राजकुमार निकम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतो. या कार्यक्रमासाठी दुसरे जे कवी आहेत विलास वरे ते प्रवासामध्ये 10 मिनिटात पोहोचतील. यशेंद्र क्षीरसागर सुद्धा लवकरच आपल्यामध्ये सामील होतील. या कवी संमेलनाला अधिक वेळ न लावता मी त्या कवी संमेलनाची सुरुवात करतो, कारण 11 वाजलेत. 1 वाजेपर्यंत हे आपल्याला कवी संमेलन संपवायचं आहे. यामध्ये सहभागी असणाऱ्या कवींच्या मध्ये आम्ही जे कवी संमेलन पूर्व चाचणी घेतली त्याच्यामध्ये 60 कवींनी सहभाग घेतला आणि निकम साहेब या 60 कवींच्या मध्ये आपण चाळण लावून गेली 25 वर्ष आपण त्यांना 15 कवींची निवड करत असतो. अतिशय चांगले कवी या ग्रंथ महोत्सवामध्ये आम्हाला मिळत असतात. डॉक्टर निकम, तुम्हाला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की या 25 वर्षामध्ये ज्या ज्या बालकवींनी या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी जो भाग घेतला ते आता महाराष्ट्रातले उत्तम असे कवी म्हणून नावारूपाला आलेले आहेत. मृणालिनी गायकवाड, काल तिच्या पुस्तकाचं प्रकाशन सर्वांनी झालं. त्या मृणालिनीनं माझ्या माहितीप्रमाणे 2004च्या बालकुमार साहित्य संमेलनामध्ये आपली कविता सादर केली होती आणि तिनं आज महाराष्ट्रामध्ये उत्तम कवयित्री म्हणून ती नावारूपाला आली. असे अनेक कवी या ग्रंथ महोत्सवाने दिले. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि या कवी संमेलनाला सुरुवात करताना प्रथमतः मी विनंती करतो की कवीनं आपलं नाव सांगायचंय आणि विद्यार्थ्यांनी आपली शाळा सांगायची आणि कवितेला कोणत्याही प्रकारची प्रस्तावना न करता आपल्या कवितेतून आपली प्रस्तावना द्यावी अशी विनंती करून या कवी संमेलनाला सुरुवात करतो. मध्यंतरीच्या काळात निकम सर आपल्याला मार्गदर्शन करतीलच. आपण विलासवरी येईपर्यंत आपण कवी संमेलनाला सुरुवात करूया. मी पहिल्यांदा कवी नरेंद्र निकम यांना विनंती करतो की आपण आपली कविता सादर करावी. नमस्ते, माझं नाव नरेंद्र निकम आणि माझ्या कवितेचं नाव आहे एक पूरग्रस्त शेतकऱ्याची कहाणी. पाऊस, पूर आणि शेतकरी. झालो पावसानं हैराण काही सुकना पैरण. झालं पावसानं हैराण काही सुकना पैरण. घालू कुणाला वैरण सोसे जीवाची ऐरण. गेला पुराण आधार झालो पुरता बेजार. जडे नको तो आजार. गेला पुराण आधार झालो पुरता बेजार. जडे नको तो आजार. कष्ट सोसन अपार. पीक गेलं पुरतं वाया नाही उरलं जगाया. करू पुन्हा गया वया. गेली शिवाराची राया. गेलं आलेलं हाताशी कसा भांडू या जगाशी. राही किसान उपाशी नाही शासनदाराशी. मंत्री दिसल येणार नुसतं व्हिडिओचं वार. गळ्यात फोटो पुरतं हार. गोड बोलून पसार. देवा यावे तू तारण्या. माझे दुःख तू हरण्या. लगीन पोरीचं तरण्या. करू किती विनवण्या. धन्यवाद. नरेंद्र निकम पुढे या. नरेंद्र निकम यांचा सन्मान डॉक्टर निकम यांच्या हस्ते होतोय. नरेंद्र निकम हे अतिशय चांगल्या साताऱ्याच्या एका मोठ्या अल्फा लेवल कंपनीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करतात आणि कवितेचं ही आवड त्यांना गेली कित्येक वर्ष आहे. धन्यवाद. यानंतर या कवी अनिल जाधव, प्राथमिक शिक्षक असणारे आणि गेली 25 कवी अनिल जाधव. तेव्हा सद्गुणी जणवती किती. पोटात गेली मात्र साऱ्याचीच झाली माती. वेडावणी मुखाला एक घोट गेला.
फेडून हौस मनाची शांत जीव केला. नाहीच होत काही, नाहीच होत काही, घेरे अजून थोडी, मित्रांचा रेटा साऱ्या माझीच झाली कोंडी. स्वत्वाला माझ्या त्यांनी असे डिवचले काही, स्वत्वाला माझ्या त्यांनी असे डिवचले काही, भररे काटो काट मी मागे सारे बाही. आता कुठे जरासी, आता कुठे जरासी, झिंग आली शरीरा, साधलास त्यांनी डाव, उमगले परी उशिरा. डोळे चाल अन बोल यात बसे ना मेळ, डोळे चाल अन बोल यात बसे ना मेळ, सरावलेले ते सारे पण माझा झाला खेळ. केले प्रयास जरी, केले प्रयास जरी रेषेत चालण्याचे, ही ढकलू पाही मजला मोजमाप जणू रस्त्याचे. शब्दांची झाली कोडी, शब्दांची झाली गोची, ते वळणे घेती फार, मी ताबू पाही तोंड भासे पडेल बेदम मार. इंग्रजीचे चढले वारे, इंग्रजीचे चढले वारे, एस नो नो आणि स्वारी, हिंदी सही केल्या जखमा ही नशासकी होण्यारी. तो गंध मुखातून वाहे, तो गंध मुखातून वाहे, परी बेखबर मी त्यास, बोलतो काय किती ते वाटती मजलाच भास. ही लेची पेची काया, ही लेची पेची काया, तरी बळहत्तीचे भासे, मारण्यास उचली हात तोल सावरताना फसे. डोळेही बनले जुलमी, डोळेही बनले जुलमी, ते दिवसा पाहती संध्या, जे होय कल्पित सारे कपड्यांच्या झाल्या चिंध्या. मेंदूही पडला बळी, मेंदूही पडला बळी, स्वैर शरीरा पुढे गैर होते कळते तरी करू पाही ते घडे. धरतीने धरला फेर, धरतीने धरला फेर, ती हलती आहे खूप, पिलो आहे म्हणून नाही ती दावीत होती रूप. कळलेच काही नाही, कळलेच काही नाही, आलो कसा घरात, भोसाल का पुन्हा ती तिथं सापडलो नाल्यात. घोटाने घेतला गळा, घोटाने घोटला गळा, हे काम आपुले होते, शर्मेने मानती खाली आणि सारे हसत होते. पुन्हा पुन्हा वळतात पावले ती, असतास सूर्य जाता, मीही अडवत नाही शेवटाचे पिणार आता. अकलेचे डोस समजला, अकलेचे डोस समजला, तू अवदसाही सोडून पाही, अकलेचे डोस समजला, तू अवदसा सोडून पाही. मी करी उद्याचा वादा, पण मुळी कृतज्ञ नाही, मुळी कृतज्ञ नाही. धन्यवाद. या अनिल जाधव इकडे पुढे. हा, अनिल जाधव यांची कविता जरी मध्यावर आधारली असली तरी हा माणूस पूर्ण निर्व्यसनी आहे हे लक्षात घ्या. प्राथमिक शिक्षक आहेत, त्यामुळे कवितेचा अपभ्रंश व्हायला नको आहे ना या व्यासपीठावर. मी त्यांना विनंती करतो, आदरणीय दादा उदयजी भोसले साहेबांना विनंती करतो की जिल्हा परिषद अतिशय आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेल्या, जावली पॅटर्न मध्ये अतिशय उत्तम काम करणाऱ्या एका सर्जनशील शिक्षकाला 25 वर्ष आपल्या काही असणाऱ्या माजी शिक्षण अधिकारी आदरणीय उदयसिंह भोसले साहेबांच्या हस्ते त्याचा सन्मान होतोय. धन्यवाद. ओके. यानंतर कवयित्री ऍडव्होकेट संगीता केंद्रे. केंद्रे मॅडम ह्या पेशाने वकील आहेत, परंतु उत्तम कवितेची वकिली करत अतिशय आपलं आर्ग्युमेंट समाजासमोर मांडणाऱ्या, अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक कविता करणाऱ्या अतिशय संवेदनशील कवयित्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. ऍडव्होकेट संगीता केंद्रे. नमस्कार, मी ऍडव्होकेट संगीता केंद्रे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अशीच एक वेडी. आवाज येतोय खाली? हॅलो सावंत. हॅलो. कवितेचं शीर्षक आहे अशीच एक वेडी. अशीच एक वेडी समुद्र किनाऱ्यावर फिरायची, उधाण वाऱ्यावर राहायची. अशीच एक वेडी समुद्र किनाऱ्यावर फिरायची, उधाण वाऱ्यावर राहायची. शहाणपणाच्या पायदळी तुडवलेला कचरा गोळा करायची. शहाणपणाच्या पायदळी तुडवलेला कचरा गोळा करायची. माणसातल्या विच्चू काट्यापासून वाचण्यासाठी, माणसातल्या विच्चू काट्यापासून वाचण्यासाठी
अंगाला चिखल फासायची ओंगळवाणी दिसायची, अंगाला चिखल फासायची ओंगळवाणी दिसायची. मग स्वतःकडेच बघून हसायची, मग स्वतःकडेच बघून हसायची. अशीच एक वेळी किनाऱ्यावर राहायची, अशीच एक वेळी किनाऱ्यावर राहायची. काखोटीला एक मळकट पोतडी अडकवायची, काखोटीला एक मळकट पोतडी अडकवायची. वाळूचे घुंगरू बांधून चालायची पळायची, वाळूचे घुंगरू बांधून चालायची पळायची. कपाळावर उडणाऱ्या झिपऱ्यातून डोकावायची बघायची, कपाळावर उडणाऱ्या झिपऱ्यातून डोकावायची बघायची. चालता चालता मध्येच थांबायची थपकायची, चालता चालता मध्येच थांबायची थपकायची. अस्ताव्यस्त कचऱ्याला उचलून पुन्हा पोतडीत भरायची, अस्ताव्यस्त कचऱ्याला उचलून पुन्हा पोतडीत भरायची. अशीच एक वेळी किनाऱ्यावर राहायची. लाटा किनाऱ्यावर आदळायच्या उगीचच खिदळायच्या, लाटा किनाऱ्यावर आदळायच्या उगीचच खिदळायच्या. प्लास्टिक डिश बाटल्या पिशव्या सगळं बाहेर फेकायच्या टाकायच्या, प्लास्टिक डिश बाटल्या पिशव्या सगळं बाहेर फेकायच्या टाकायच्या. कधी उन्हाचे घुमट खांद्यावर पेलत स्तब्ध उभी राहायची, कधी उन्हाचे घुमट खांद्यावर पेलत स्तब्ध उभी राहायची. याच समाजसेवेपायी सांडलेलं तिचं कुंकू वाळू शोधत बसायची, याच समाजसेवेपायी सांडलेलं तिचं कुंकू वाळू शोधत बसायची. आता निष्प्राण डोळ्यात उसळणारा सागर लपवायची थोपवायची, आता निष्प्राण डोळ्यात उसळणारा सागर लपवायची थोपवायची. काहीतरी हरवल्यासारखं उदास उदास हसायची, काहीतरी हरवल्यासारखं उदास उदास हसायची. तरीही लोकांची एक मोठी समस्या पाठीवर घेऊन ती फिरायची, तरीही लोकांची एक मोठी समस्या पाठीवर घेऊन ती फिरायची. पाठीवरची पोतडी तिची भरत भरत जायची, पाठीवरची पोतडी तिची फुगत फुगत जायची. अशीच एक वेळी किनाऱ्यावर राहायची, अशीच एक वेळी किनाऱ्यावर राहायची. धन्यवाद. या चिटणीस साहेब केंद्रे मॅडमचा सत्कार करा. मी ॲडव्होकेट केंद्रे मॅडम संगीता केंद्रे यांचा सन्मान ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह आदरणीय श्री चिटणीस साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हे आमच्या ग्रंथ महोत्सवाचं सगळ्यात मोठं विशेष आहे. या ग्रंथ महोत्सवामध्ये या कवींनी केंद्रे मॅडमची 2 पुस्तकं कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत आणि सगळं श्रेय त्यांनी या ग्रंथ महोत्सवाला दिलेलं आहे. धन्यवाद. मी यानंतर निमंत्रित करतो प्रमोद नाही एक मिनिट जयश्री जगताप, जिल्हा परिषदेच्या शिक्षिका असणाऱ्या अतिशय उपक्रम शिक्षिका म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. अतिशय संवेदनशील कवयित्री आणि गेली 25 वर्ष आमच्या सोबत या ग्रंथ महोत्सवाच्या पालखीचे भोई असणाऱ्या सौ जयश्री जगताप मॅडम. सर्वांना नमस्कार. मी सौ जयश्री अविनाश जगताप, सायगाव, तालुका जावली, जिल्हा सातारा. माझ्या कवितेचं नाव आहे अस्तित्व. उन्हे उतरली खाली दूर गेल्यात सावल्या, उन्हे उतरली खाली दूर गेल्यात सावल्या. तुझ्या आठवांच्या सरी नाही मुठीत मावल्या, तुझ्या आठवांच्या सरी नाही मुठीत मावल्या. उन्हे उतरली खाली दूर कुठेतरी मंद घंटा नाद आला कानी, दूर कुठेतरी मंद घंटा नाद आला कानी. अवचित सांज वेळी आली आठवण म्हणी, अवचित सांज वेळी आली आठवण म्हणी. उन्हे उतरली खाली थंड गार त्या वाऱ्याने मग चुंबिले गाली, थंड गार त्या वाऱ्याने मग
आली, सूर्य मावळता साक्षी गाली, चढली गलाली, सूर्य मावळता साक्षी गाली, चढली गलाली, उन्हे उतरली खाली, पाहताच नभाकडे माझी झुकली पापणी, पाहताच नभाकडे माझी झुकली पापणी, आडतीच्याही लपल माझ्या मनातल पाणी, आडतीच्याही लपल माझ्या मनातल पाणी, उन्हे उतरली खाली, मोती आठवांचे झाले अश्रू, होतो घडले मोती आसवांचे झाले अश्रू, होतो घडले, नाही म्हणता म्हणता काळीजही पाघळले, नाही म्हणता म्हणता काळीजही पाघळले, उन्हे उतरली खाली, बांध अश्रूंचा फुटून हृदय वाहून या गेलं, बांध अश्रूंचा फुटून हृदय वाहून या गेलं, आभाळी रवी राजाचं फक्त अस्तित्व उरलं, आभाळी रवी राजाचं फक्त अस्तित्व उरलं, उन्हे उतरली खाली, दूर गेल्यात सावल्या, दूर गेल्यात सावल्या. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं सुंदर असं गायन या जगताप मॅडम जगताप मॅडम राजकुमार निकम साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज या 25व्या कवी संमेलनाचं परीक्षण करणारे जसे डॉक्टर मनोहर निकम आहेत, तसेच त्यांच्या सोबत आज ते सुद्धा डॉक्टर आहेत. गेली डॉक्टर विलास वर एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. खंडाळ्यावरून हे कवी आले, थोडेसे उशिरा आलेत, परंतु या वयातही त्यांनी 28 साहित्य कृतींना जन्म दिलेला आहे. त्यांच्या 2 पुस्तकांचं इंग्रजीमध्ये भाषांतर झालेलं आहे. महाराष्ट्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पैकी शेतकाळ या कविता संग्रहाला कवी कुसुमाग्रज हा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब सापळकर विशेष समाजसेवा पुरस्कार, डॉक्टर निर्देव गायकवाड वाचनालयाचा 2015चा पुरस्कार आणि 28 साहित्य कृतीला कादंबऱ्या, कथा, कविता संग्रह जन्माला घालणारे हे सातारा जिल्ह्यातील अतिशय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे कवी लेखक आहेत. मी प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर विलास वरे यांचा सन्मान करावा. या कार्यक्रमाचे परीक्षक ज्यांनी उत्तम असं परीक्षण निकम सर आणि विलास वरे यांनी केलं, त्यांची 2 पुस्तकं चिटणीस साहेबांना आणि पाटणे सरांना 2 पुस्तकं जी इंग्रजी अनुवाद झालेली ती तुम्हाला देण्यासाठी त्यांनी आणलेली आहेत. त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. मी आधी पहिल्यांदा त्यांचा सत्कार करा, त्यांचा सत्कार. एक शाल दे द्या, एक शाल दे. बहिष्कृताचे अंतरंग या पुस्तकाचं सुद्धा सातारा जिल्ह्याचा एकमेव लेखक आहे की ज्यांनी 28 साहित्य कृतींना जन्माला घातले. एकदा जोरदार टाळ्या वाजून डॉक्टर विलास वरे यांच्यासाठी 28 साहित्य कृती जन्माला घालून 2 पुस्तकांचं इंग्रजी अनुवाद
नागनाथ कोत्तापले यांच्या परी प्रकाशनाचा अतिशय लाडका लेखक, दरवर्षी एक पुस्तक जन्माला घालणारे डॉक्टर विलास वरे यांचा सन्मान, आणि त्यांनी स्वतःचं एक पुस्तक इंग्रजी अनुवादातलं प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे, अध्यक्ष ग्रंथसंस्था, आणि दुसरे कार्यवाह तिकडे त्यांना चालता येत नाही. वरिष्ठ चिटणीस साहेबांना पुस्तक देत आहे. द्या मॅडम. ॲडव्होकेट केंद्रे यांचे ग्रंथ आज ग्रंथ महोत्सव समितीला जे दान याच वातावरणात तयार झालं, ज्या विचारांची मांदियाळी या सागरातून तयार झाली त्याची पुंजळभर आज ते देत आहेत. आदरणीय चिटणीस साहेबांना हे ग्रंथ देत आहेत. धन्यवाद. घ्या. जरा मुलं शांत बसू देत. हा 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 विद्यार्थ्यांनी शांत बसायचे. पुढचे कवी आहेत कवी प्रमोद जगताप. पहाडी आवाजाचा कवी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो आणि इतरांच्या कवितेला सुद्धा जोरात दाद देणारा म्हणून आताही आपली जबाबदारी त्या कवीला जोरात दाद द्यायची बरं का, लक्षात घ्या. टाळ्या होता जरा जोरात एका कवीसाठी. ते खाली जरी बसले असले आणि जर एखाद्या कवितेला वा म्हणले तर कधी कधी कवी सुद्धा दचकतो, आपण त्याला जोर चढतो, हा विषय वेगळा आहे. परंतु या माणसाचं वैशिष्ट्य असं की महाराष्ट्रातल्या अनेक कवी संमेलनातनं हा आपल्या पहाड्या आवाजामध्ये कवी झाला कवी प्रमोद जगताप. मेहंदी रंगणाऱ्या हाती निळ्या शाईची तिवळ, मेहंदी रंगणाऱ्या हाती निळ्या शाईची तिवळ, तपासाच्या वाटेवरी किती घातलाय घोळ, तपासाच्या वाटेवरी किती घातलाय घोळ. नमस्कार, मी प्राध्यापक प्रमोद जगताप फटणकर आपल्या समोर रचना करतोय. झाला खरा तोटा. शब्दांकडे लक्ष असावं. खऱ्यापेक्षा बरा वाटतो खोटा, खोटा गे. खऱ्यापेक्षा बरा वाटतो खोटा, खोटा गे. याच मुळे झालं खरा तोटा, तोटा गे. याच मुळे झालं खरा तोटा. खऱ्यापेक्षा बरा वाटतो खोटा, खोटा गे. याच मुळे झालं खरा तोटा, तोटा गे. याच मुळे झालं खरा तोटा. लबाडाच्या दावणीला बांधलाय भोळा, लबाडाच्या दावणीला बांधलाय भोळा. सत्तेच्या खुर्चीवर पुढाऱ्याचा डोळा, सत्तेच्या खुर्चीवर पुढाऱ्याचा डोळा. ज्याला त्याला म्हणतो तू छोटा, छोटा गे. ज्याला त्याला म्हणतो तू छोटा, छोटा गे. याच मुळे झाला खरा तोटा, तोटा गे. खऱ्यापेक्षा बरा वाटतो खोटा, खोटा गे. याच मुळे झाला खरा तोटा.
सांगू नीती बदलत्या दुनियेची, काय सांगू नीती. रस्त्याने चालताना वाटते या भीती, रस्त्याने चालताना वाटते या भीती. बदलतात रंग बघून नोटा नोटा गे, बदलतात रंग बघून नोटा नोटा गे. याच मुळे झाला खरा तोटा तोटा गे. खऱ्यापेक्षा बरं वाटतं खोटा खोटा गे. याच मुळे झाला खरा तोटा. प्रमादात तू सांग मला काही खरं खोट, प्रमादात तू सांग मला काही खरं खोट. माणसाचं सांग कधी भरत कपोट, माणसाचं सांग कधी भरत कपोट. पैशा पुढे नाही कोणी मोठा मोठा गे, पैशा पुढे नाही कोणी मोठा मोठा गे. याच मुळे झाला खरा तोटा तोटा गे. खऱ्यापेक्षा बरा वाटतो खोटा खोटा गे. याच मुळे झाला खरा तोटा तोटा गे. याच मुळे झाला खरा तोटा, याच मुळे झाला खरा तोटा तोटा गे. याच मुळे झाला खरा तोटा. मनपूर्वक धन्यवाद. या विनंती करतो की आपण या कविता सन्मान करावा. धन्यवाद. मी डॉक्टर राजेश जोशी आज तुमच्यापुढे कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे इंद्रधनु भारती. इंद्रधनु भारती. कसे तुटले हो माझ्या देशाचे सुंदर इंद्रधनु विनाकारण. कोण खेळले निरागस रंगांसवे क्षुद्र स्वार्थाचे रंगकारण. कसे तुटले हो माझ्या देशाचे सुंदर इंद्रधनु विनाकारण. कोण खेळले हो निरागस रंगांसवे क्षुद्र स्वार्थाचे रंगकारण. हिरवा, नारिंगी आणि निळा रंग यांनी वाटून वाटून नेले. भडक तांबड्या रंगाने त्यांनी अहिंसेला शेवटचे स्नान घातले. हिरवा, नारिंगी आणि निळा रंग यांनी वाटून वाटून नेले. भडक तांबड्या रंगाने त्यांनी अहिंसेला शेवटचे स्नान घातले. आता उरलेत इंद्रधनु फक्त पारवा, पिवळा आणि जांभळा. न्या ते रंग सुद्धा लुटून घ्या वाटून आणि पुरा किंवा चाळा. आता उरलेत इंद्रधनुत फक्त पारवा, पिवळा आणि जांभळा. न्या ते रंग सुद्धा लुटून घ्या वाटून आणि पुरा किंवा जाळा. पण लक्षात ठेवा हे इंद्रधनुष्य आहे अविनाशी अभंग. मृत शरीरांवरील श्वेत धवल वस्त्रातून प्रसवतील हे सप्तरंग. पण लक्षात ठेवा हे इंद्रधनुष्य आहे अविनाशी अभंग. मृत शरीरांवरील श्वेत धवल वस्त्रातून प्रसवतील हे सप्तरंग. चराचर सृष्टीत भरून राहिला आहे सृजनशील हिरवा रंग. माध्यान्नीचा पिवळा तप्त सूर्य जाळून टाकेल त्यांचे अंग प्रत्यंग. चराचर सृष्टीत भरून राहिला आहे सृजनशील हिरवा रंग. माध्यान्नीचा पिवळा तप्त सूर्य जाळून टाकेल त्यांचे अंग प्रत्यंग. आकाश व्यापून गिळंकृत करेल यत्र तत्र सर्वत्र रंग निळा. जांभूळ बन मोरपंख आणि कवींच्या लेखणीतून द्रवेल रंग जांभळा. आकाश व्यापून गिळंकृत करेल यत्र तत्र सर्वत्र रंग निळा. जांभूळ बन मोरपंख आणि कवींच्या लेखणीतून द्रवेल रंग जांभळा. आषाढाच्या करड्या नेत्र मेघातून भस्म करेल त्यांना रंग पारवा. आणि सूर्योदयाच्या नारिंगी रंगात दिसेल उद्याचा भारत नवा. आषाढाच्या करड्या नेत्र मेघातून भस्म करेल त्यांना रंग पारवा. आणि सूर्योदयाच्या नारिंगी रंगात दिसेल उद्याचा भारत नवा. सळसळे धमन्यातून आणि सीमेवर वाहेल वीर रंग लाल. आणि त्या थेंबा थेंबातून जन्मतील अगणित लाल बाल बाल. सळसळे धमन्यातून आणि सीमेवर वाहेल वीर रंग लाल.
अन त्या थेंबा थेंबातून जन्मतील अगणित वीर, लाल, बाल आणि पाल। या इंद्रधनुसाठी जेव्हा प्रत्येक भारतीय पणाला लावेल आयुष्य, तेव्हा हे रंगकारण्यानो सांगा कसे तोडाल भारताचे इंद्रधनुष्य। या इंद्रधनुष्यासाठी जेव्हा प्रत्येक भारतीय पणाला लावेल आयुष्य, तेव्हा हे रंगकारण्यानो सांगा कसे तोडाल भारताचे इंद्रधनुष्य, सांगा कसे तोडाल भारताचे इंद्रधनुष्य। धन्यवाद। या जोशी साहेब या ते वर्ष सोबत असणारे आणि उत्तम कवी राजेश जोशी यांचा सन्मान होतोय। मी पाटणे सरांना सांगू इच्छितो की कालच्या सकाळ परंपरा गौरवशाली ज्ञान, संस्कृती, इतिहासाचे साक्षीदार आम्ही भाग्यशाली। त्या कवयित्रीचे त्या जोरदार टाळा वाजवून त्यांचं स्वागत करूया। मी यानंतर प्राचारण करतो आनंद भारमल, शाळेमध्ये त्या उपशिक्षिका म्हणून काम करतात। शेतीमित्र कवी म्हणजे आनंद भारमल। मी आनंदरावांना विनंती करतो की आपण आपली सुंदर अशी कविता सादर करावी। धर्मात जात आहे, धर्मात जात आहे, जातीत जात आहे, म्हणून माझा देश मातीत जात आहे। जातीवरती व्यथा मांडणारी गझल मी सादर करतोय। मी कवी आनंद भारमल। होता विरोध घरचा, होता विरोध घरचा, भरलेस बाळ राणी, होता विरोध घरचा, भरलेस बाळ राणी, संसार मांडताना झाले बाळ राणी, संसार मांडताना झाले बाळ राणी, चालून दूर आलो, चालून दूर आलो, थकलेत पाय माझे, चालून दूर आलो, थकलेत पाय माझे, घेऊ कसा विसावा ओसाड माळ राणी, संसार मांडताना झाले अबाळ राणी, केला किती जरी हा, केला किती जरी हा, सत्कार काल त्यांनी, केला किती जरी हा, सत्कार काल त्यांनी, बोलीत आज त्यांच्या आहे विटाळ राणी, बोलीत आज त्यांच्या आहे विटाळ राणी, पायात मोडलेचे, पायात मोडलेचे, काटेच बाबळीचे, पायात मोडलेचे, काटेच बाबळीचे, झालेत आज त्यांचे पायात चाळ राणी, संसार मांडताना झाले अबाळ राणी, गोडीत भेटताना, गोडीत भेटताना, खंजीर वार झाला, गोडीत भेटताना, खंजीर वार झाला, गेलाय काळ झाला, भेदून काळ राणी, संसार मांडताना झाले अबाळ राणी, व्याकुळ जीव वेडा, व्याकुळ जीव वेडा, पाण्यात खोल गेला, व्याकुळ जीव वेडा, पाण्यात खोल गेला, होता तिथेच सारा साचून गाळ राणी, संसार मांडताना झाले अबाळ राणी, कोणास दोष द्यावा, कोणास दोष द्यावा, अंधार दाटताना, कोणास दोष द्यावा, अंधार दाटताना, पंथीत आसवांना रात्रीस जाळ राणी, संसार मांडताना झाले अबाळ राणी, होते तुलाही कळले, होते तुलाही कळले, भाग्यात काय माझ्या, होते तुलाही कळले, भाग्यात काय माझ्या, ओढून घेतले का कोरे कपाळ राणी, संसार मांडताना झाले अबाळ राणी, गर्भात अंश माझा, गर्भात अंश माझा, पण जात माणसाची, गर्भात अंश माझा, पण जात माणसाची, बाळास जात माझ्या देण्यास टाळ राणी, संसार मांडताना झाले अबाळ राणी, संसार मांडताना झाले अबाळ राणी। धन्यवाद। या आनंदराव या माझी प्राचार्या आदरणीय प्रमोदिनी वंडपे या जे शिक्षक
या ग्रंथमहोत्सवामध्ये भाग घेतात ते 50% जास्त शिक्षक हे आपल्या व्याख्यानामध्ये आणि कवीमध्ये प्रमोदिनी मनपे यांचे ऋण व्यक्त करत असतात। मी आदरणीय प्रमोदिनी मनपे यांना विनंती करतो की आपण आनंदरावांचा यथोचित सन्मान करावा, कारण नारायण सुर्वे पटकन एकदा म्हणाले की महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए और तालियां ऐसी बजाओ कि हम कवि संमेलन को भी होश आ जाए। जरा आम्हाला होश आणि जोश येऊ द्या। यानंतरचा कवी मी सादर करतोय धनंजय गाडगे सर। आमच्या ग्रंथ महोत्सव किंवा जे कवी येतात ते आमचे सदस्य होऊन जातात। धनंजयराव सुद्धा अत्यंत जोशमीने कुठलेही काम सांगितलं तर सगळ्या कवींची मूड बांधण्याचं काम धनंजयराव गेली कित्येक करतात। अतिशय उत्तम संवेदनशील कवी म्हणून त्यांच्याकडे मी पाहतो धनंजय गाडगे। नमस्कार, मी धनंजय गाडगे। 4 दिवस येतोय। 4 दिवसात सगळं AI वर बरीचशी चर्चा झालेली आहे परिसंवादात। AI वरच थोडंसं आहे। खोटा डामडोल AIचं झोल, बिबली चिबली काहीतरी आहे ना, तुम्ही काढता तुम्ही। खोटा डामडोल AIचं झोल, खोटा डामडोल AIचा झोल, सगळेच होत चालले आहे माती मोल। नको इतके सोपे झाले, नको इतके सोपे झाले, प्रयत्न काय तेच विसरून गेले। हातात आयते मोबाईल खेळणे आले, हातात आयते मोबाईल खेळणे आले। मोबाईल किती महागडा प्रतिष्ठेचे झाले। बोटे, हात, मेंदू, मन भ्रमिष्ट झाले। आधुनिकतेच्या नावाखाली सगळेच्या सगळे वेडे झाले। सहज सोपे लवकर होते, सहज सोपे लवकर होते। माणसातील माणुसकी मेली आहे। खोटा डामडोल दिखावा आला, AIचा जमाना आला। मनापासून प्रेमाचा उमाळा गेला। सगळेच चटकन मोबाईल दाखवतो, सगळेच चटकन मोबाईल दाखवतो। म्हणून आजही कागदोपत्रीच आपण खुश होतो। जिव्हाळ्याचे 4 शब्द समोर असेल तरच कळवतो, म्हणूनच समोरच्याला कळतात। आपण सहृदय होतो। प्रश्न आहे हृदयापासून असणारं प्रेम तो कधी किती दाखवतो। खोटा डामडोल AIचं कौतुक आहे, खोटा डामडोल AIचं कौतुक आहे। अभ्यास नको, कागदी प्रमाणपत्र डिग्री जुनी होत आहे। पुस्तक वाचून हातातून निसटून गेलं आहे, पुस्तक वाचन हातातून निसटून गेलं आहे। सगळे अर्धवटच ज्ञान जिज्ञासा हरवून गेली आहे। सगळं कसं वेगळी झालं आहे, माणूस पण हरवून गेला आहे। फोकाचा मोठेपणा तेच समोर येत आहे। काय करावे, AIचा सगळा झोल आहे। धन्यवाद। वा, धनंजयरावांच्यासाठी तर जोरदार टाळ्या वाजवून आपल्या कवी संमेलनासाठी आपण त्यांना प्रोत्साहन देऊया। तुम्ही डॉक्टर मनोहर निकम यांचा एक वेगळा परिचय। वाईमध्ये जे विश्वकोशाचं जे कार्यालय, पाटणे सरांना मला आनंद वाटेल सांगायला की डॉक्टर मनोहर निकम यांनी विश्वकोशातली जी 7 पानं लिहिलेली आहेत ती उधम सिंग नावाच्या क्रांतिकारकासाठी लिहिलेली आहेत। एवढ्या कमी वयामध्ये डॉक्टर निकम यांना रयत शिक्षण संस्थेने दिलेली ही संधी एकदा जोरदार टाळ्यावरून स्वागत करा। आणि मी डॉक्टर मनोहर निकम यांना विनंती करतो की आपण एक छोटीशी कविता आमच्यासोबत सादर करावी। डॉक्टर मनोहर निकम। पाटणे साहेब, मनपे मॅडम, आंबे साहेब, सुलिका निकम साहेब, शिक्षणाधिकारी साहेब, बरेच मान्यवर इथं उपस्थित आहेत। सर्वांना मी नाव घेऊ शकत नाही, सर्वांना धन्यवाद। आपण सर्वजण, बरं माझी कविता ही 2 दिवसात लिहिली, मी ती सादर लगेच नाही करणार। सर्वात प्रथम तुमच्यासाठी तुमची कविता सादर करतो। मी कॉलेजला असताना सर, असं विद्यार्थी असताना FYBA असताना कविता असं थंड वातावरण होतं, वातावरण एकदम धुळ्याचं। जैन कॉलेजला मी शिकायचो तेव्हा, FYBA असताना तेव्हा दिलेली कविता आहे मी, म्हणून माझी पाठपर्यंत डोक्यात पार येते की थंडीच्या लाटेमधून शहर लोळते। शब्द देवाचेच आहेत, मी काही मध्ये माझं वेगळं काही संस्कार नाही, तेव्हाचे संस्कार आहेत।
थंडीच्या लाटेमधून शहर लोळते, दुख्याच्या माठामधून दव निकळते. थंडीच्या लाटेमधून शहर लोळते, दुख्याच्या माठामधून दव निकळते. मनपाचे ओसरणारे दिवे प्रकाश करकरून येतो, रस्त्यांच्या हातांमधून अंधार निष्ठून जातो. बुद्धासारखे स्तब्ध आहेत अजून पाने, बुद्धासारखे स्तब्ध आहेत अजून पाने, घरट्याच्या स्वेटरमधून चिमणी गाते गाणे. दातावर दात तंतन हलवणारी पोरे, दातावर दात तंतन हलवणारी पोरे, बाजारामध्ये झाडली जात सडलेली बोरे, बाजारामध्ये झाडली जात सडलेली बोरे. शेवट असे की पंख पंखावर झटकून कोंबड्या उठल्या, पंख पंखावर झटकून कोंबड्या उठल्या, थंडीनेही मग हळूहळू पाकळ्या मिटल्या, थंडीनेही हळूहळू मग पाकळ्या मिटल्या. अशी कविता तेव्हाची होती. खरं कांबळे साहेब अतिशय उत्तम तुम्ही हे करताय. आणि काय होतं, परीक्षक म्हणून एक ताण आहे पाटणे साहेब. तुम्ही परीक्षक करता आणि तशी कविता नाही आली की मग मोठा दबाव असतो. परवा म्हणलं होतं की ताण तणावात जगतो मी, खाली पाय खेचणारे 1000 आहेत, वर मला काढणारे कोणी नाही. ताण तणावात जगतो मी, खाली पाय खेचणारे 1000 आहेत, मला वर काढणारे कोणी नाही. तरी कोणी फोडतो मी आणि जगासमोर हिरा म्हणून चमकतो मी. आता ही कविता आता सादर सुरू करतो मी. ढ्याकळ नावाची कविता मी या 2-3 दिवसात लिहिली, कारण का वर्तमान काळ आहे, हा सगळी निराशा माझ्यासमोर आहे. प्रस्तावना करून असं म्हणता सर तुम्ही, पण मला इलाज होईल. सॉरी शक्तिमान, कारण का मला मोकळी काय. थँक्स. ढ्याकळ या कवितेच्या कल्पना विचारांचा कोणत्याही व्यक्ती पात्रांशी संबंध नाही. या कवितेच्या कल्पना विचारांचा कोणत्याही व्यक्ती पात्रांशी संबंध नाही. संबंध आलाच तर अजून एक ढ्याकळ करून सोडा. जातीच्या नावानं फोडा, धर्माच्या नावानं झोडा, सर्वच गोष्टीवर सत्ता तेवढी सोडा. विजला दिवा घेऊन शोधतोय, विजला दिवा घेऊन शोधतो, लोकशाही स्मशानात जाळली का म्हणून. विजला दिवा घेऊन शोधतो, लोकशाही स्मशानात जाळली का म्हणून. का वाहून गेली गंगेत राख होऊन राहिली असती म्हणून. का वाहून गेली गंगेत राख होऊन राहिली असती म्हणून. प्रेत वाहणाऱ्या नद्या पवित्र, प्रेत वाहणाऱ्या नद्या पवित्र, माणुसकी होऊन मोठा झाला धर्म. प्रेत वाहणाऱ्या नद्या पवित्र, माणुसकी होऊन मोठा झाला धर्म. खरं बोलणारे झाले पापी, खोटारडे ठरवायला लागले अधर्म. भारतीयात काय सुधू, कर्म का धर्म. भारतीयांमध्ये काय सुधू, कर्म का धर्म. कोण होते कलाम, कोण होते कलाम, संशोधक राष्ट्रपती का फक्त मुसलमान. कोण होते कलाम, संशोधक राष्ट्रपती का फक्त मुसलमान. ओळख भगतसिंगांची काय, ओळख भगतसिंगांची काय, क्रांतिकारी देशभक्त का फक्त शीख. क्रांतिकारी देशभक्त का फक्त शीख. फकीर होऊन गांधीजी स्वातंत्र्य आणि एकता मागणारे, फकीर होऊन गांधीजी स्वातंत्र्य आणि एकता मागणारे का फक्त देत राहिले होते हिंदुत्वाचेच नारे, का फक्त देतच राहिले होते हिंदुत्वाचे नारे. नरड्यातून काढून रक्त, नरड्यातून काढून रक्त, हजारो वर्ष पीत राहणारी जात. नरड्यातून काढून रक्त, हजारो वर्ष पीत राहणारी जात. हवी कुणाला, तुला मला, देशाला का सत्तेच्या टकला तू गाडीवर बसू पाहणाऱ्याला. सारे किती झूट, सारे किती झूट आणि फसवे, सारे किती झूट आणि फसवे. पोट भरते अन्नाने, अन्न चावतो दाताने, भावना मोकळ्या डोळ्याने, श्वास घेतो नाकाने. पण या साऱ्यांवरच कंट्रोल मिळवला एका जातीने. पण या साऱ्यांवरच कंट्रोल मिळवला फक्त एका जातीने. पुढचं गमतीशीर आहे. अमेझॉन प्राईम वर डिझनी हॉटस्टार, अमेझॉन प्राईम वर डिझनी हॉटस्टारवर नवीन सिरीजची डोळ्यात तेल ओतून वाट पाहणारा समाज. अमेझॉन प्राईम वर डिझनी हॉटस्टारवर नवीन सिरीजची डोळ्यात तेल ओतून वाट पाहणारा समाज जेव्हा देशभक्तीच्या व देशप्रेमाच्या बाता मारतो तेव्हा वाटते आता वेळ आली हे चॅनल बदलायची. ओल्या वाहून वाहिल्या शेताकडे बघून, ओल्या वाहिल्या शेताकडे बघून लाचार असहाय होऊन शेतकरी रडतो. आणि 10 इंच उंचीच्या महूगादीवर झोपणारा उद्योगपती जेव्हा सारा देशच खरेदी करून लागतो तेव्हा खरंच वाटते आता वेळ आली आहे देश बदलायची, आता वेळ आली आहे देश बदलायची. मतदारांना रांडके लावारिस करून पक्षाचे नेते बाप बनू लागतात तेव्हा वाटते लोकशाहीचे वस्त्रहरण करत आहेत हजारो दुःशासन, लोकशाहीचे वस्त्रहरण करत आहेत हजारो दुःशासन. मात्र तिची लाज वाचवायला कृष्ण एकही नाही, तिची लाज वाचवायला कृष्ण एकही नाही. आमचा आयक्यू आणि विचार
आमचा IQ आणि विचार शेअर मार्केट सारखा झाला आहे. आमचा IQ आणि विचार शेअर मार्केट सारखा झाला आहे. नको तेव्हा चढतो पण गरजेच्या वेळी मात्र पडतो. नको तेव्हा चढतो पण गरजेच्या वेळी मात्र पडतो. हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराला नाही आता होत विरोध. हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराला नाही आता होत विरोध. खरं तर कोथिंबिराची देखील भाव पाडणारी आमची जीभ. खरं तर कोथिंबिराची भाव पाडणारी आमची जीभ मोबाईलच्या नखरेल भावासमोर गार पडते. मोबाईलच्या नखरेल भावासमोर मात्र गार पडते. भ्याकळ आमची भावना आणि भ्याकळ आमचा विरोध. भ्याकळ आमची भावना आणि भ्याकळ आमचा विरोध. बाकी 5 वर्ष हुकुमशाह झाले तुम्ही तरी, बाकी 5 वर्ष हुकुमशाह झाले तुम्ही तरी, निवडणुकीच्या आधी तुम्हीही असता की भ्याकळ आणि लाचार. भ्याकळ आणि लाचार. जय हिंद, जय हिंद. धन्यवाद. आणि कवितेमध्ये प्रेम निसर्ग आलाच पाहिजे, पण नव्या जगामध्ये काय चाललंय याची जाणीव आणि जागृती करणारी ही निकमांची कविता ही चांगली अशी उद्बोधक अशी कविता आहे. यानंतर मी विद्यार्थी सहभागातले धन्यवाद. विद्यार्थ्यांच्या मध्ये रुद्रांश जगताप. रुद्रांश जगताप आपलं नाव, शाळा सांगायचंय. गेली 15 वर्ष रुद्रांश आमच्या बरोबर आहे. याचं कारण असं की त्याच्या आईच्या गर्भात असल्यापासून त्याची आई तिथं शिक्षक आहे. आई वडील दोघंही आज या ग्रंथ महोत्सवामध्ये येतात. हट्टासानं बसतात, ग्रंथ खरेदी करतात आणि ग्रंथ खरेदी करून ते वाचतात. गर्भसंस्कार या शब्दाचा अर्थ, या शब्दाचा अर्थ कोणी रुद्रांशला विचारला तर त्याची आई ग्रंथ महोत्सवाचं नाव नक्की सांगेल असा मला विश्वास आहे. रुद्रांश जगताप. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि रसिक श्रोते हो, मी रुद्रांश सुरेश जगताप, आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा इयत्ता 6वीचा विद्यार्थी आपल्या समोर एक कविता सादर करणार आहे. कवितेची शीर्षक आहे पुस्तक. जेव्हा नसतं घरात कोणी तेव्हा होतो आपण मौनी. जेव्हा नसतं घरात कोणी तेव्हा होतो आपण मौनी. जेव्हा होतं रिकाम मस्तक, जेव्हा होतं रिकाम मस्तक, तेव्हा साथ देतं आपलं होतं तेव्हा आपलं पुस्तक. तेव्हा साथ देतं आपलं होतं तेव्हा आपलं पुस्तक. शाळेमध्ये शिक्षक होतं आयुष्याचा रक्षक होतं. शाळेमध्ये शिक्षक होतं आयुष्याचा रक्षक होतं. मोबाईल दादा येतो जवळ जेव्हा देतं मनावर हळूच दस्तक. मोबाईल दादा येतो जवळ जेव्हा देतं मनावर हळूच दस्तक. मित्र माझा होतं पुस्तक, मित्र माझा होतं पुस्तक. ताई बघते मालिका, दादा म्हणे क्रिकेट भारी. ताई बघते मालिका, दादा म्हणे क्रिकेट भारी. मित्रांचा मग होतो गलका, शेजाऱ्यांचा उगाच गोंधळ. मित्रांचा मग होतो गलका, शेजाऱ्यांचा उगाच गोंधळ. गोंधळ सारा विटते मस्त ग, गोंधळ सारा विटते मस्त ग. शांत कराया मन हे माझे आई देते हाती पुस्तक. शांत कराया मन हे माझे आई देते हाती पुस्तक. मग पुस्तकामध्ये रमून जाणे, मग पुस्तकामध्ये रमून जाणे. आनंदाच्या वेगळ्याच दुनियेत हरवून जाणे. पुस्तके देतात उत्साह आणि आनंद, बनवतात आपल्याला ज्ञानी आणि समृद्ध. पुस्तके देतात उत्साह आणि आनंद, बनवतात आपल्याला ज्ञानी आणि समृद्ध. फेसबुक नको हो इंस्टाग्राम नको, फेसबुक नको हो इंस्टाग्राम नको. स्क्रीन टाइमने डोळे माझे जाम नको. फेसबुक नको हो इंस्टाग्राम नको. स्क्रीन टाइमने डोळे माझे जाम नको. दुनिया म्हणते ज्याला द्योतक, दुनिया म्हणते ज्याला द्योतक. माझ्यासाठी दोस्त आहे माझं पुस्तक, माझ्यासाठी दोस्त आहे माझं पुस्तक. मनपूर्वक धन्यवाद. या सन्मान करावा. रुद्रांश केली आज
दोन्हीही आजच्या झालेल्या दोन्ही स्पर्धांच्या मध्ये त्यांनी यश. शुभांगी गायकवाड. नमस्कार, मी शुभांगी गायकवाड, मलकमेट, धर्मवीर संभाजी विद्यालय, जयगाव पाटेश्वर. मी आज माझी स्वरचित गवळण सादर करणार आहे. शीर्षक आहे मथुरेचा घाट. चालून चालून पायही थकले, दुखते माझी पाठ. चालून चालून पायही थकले, दुखते माझी पाठ. ग बाई बाई मथुरेचा हा घाट, मी चढू कशी मथुरेचा हा घाट. सासू माझी खुशाल बसते, सासू माझी खुशाल बसते, कामाला सदा मनात झुंपते. वय झालं तिचं हो 60, वय झालं तिचं हो 60. ग बाई बाई मथुरेचा हा घाट, मी चढू कशी मथुरेचा हा घाट. चालून चालून पाय थकले, दुखते माझी पाठ. चालून चालून पाय थकले, दुखते माझी पाठ. ग बाई बाई मथुरेचा हा घाट, मी चढू कशी मथुरेचा हा घाट. निघाली बाई मी उशिरा घरून, निघाली बाई मी उशिरा घरून, लोण्याचा माठ घेतला भरून. अडविते अडविते काटकुट्यांची वाट, अडविते काटकुट्यांची वाट. ग बाई बाई मथुरेचा हा घाट, मी चढू कशी मथुरेचा हा घाट. खट्याळ कान्हा वाट अडवतो, खट्याळ कान्हा वाट अडवतो, खोड्या करुणी मला रडवतो. कसा फोडतो लोण्याचा माठ, कसा फोडतो लोण्याचा माठ. ग बाई बाई मथुरेचा हा घाट, मी चढू कशी मथुरेचा हा घाट. चालून चालून पाय थकले, दुखते माझी पाठ. चालून चालून पाय थकले, दुखते माझी पाठ. ग बाई बाई मथुरेचा हा घाट, मी चढू कशी मथुरेचा हा घाट. धन्यवाद. निकम यांच्या होते, मी त्यासाठी स्वीकार करावा. धन्यवाद. या मान्यवर उपस्थित एक ज्येष्ठ लेखक दिनेश फडतरे या ठिकाणी संपत्तीचा जोरदार टाळा वाजवून इथं स्वागत करा. आणि दुसरे आदरणीय संजय जाधव साहेब, तरुण भारतचे विभागीय पत्रकार आणि ग्रंथ महोत्सवाचे एक सन्मित्र म्हणून त्यांचा उल्लेख केला. तर या दोघांच्यासाठी एकदा जोरदार टाळा वाजवून त्यांचं सन्मान करावा. डॉक्टर सुप्तनकर एक उत्तम पालकत्वावर त्यांचं एक पुस्तक मध्यंतरी आलंय. ते पुस्तक प्रत्येक पालकाने विकत घेऊन वाचावं असं चांगलं पुस्तक लिहिलंय. ते उत्तम असे कवी, एकदा जोरदार टाळा वाजवून त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. पाटील साहेब इथे एक कार्यकर्ते म्हणून, साहित्यिक कार्यकर्ते म्हणून, साहित्यिक मित्र सहृदय मित्र पाटील साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. यानंतर मी सुरेखा कुलकर्णी आणि या एक लक्षपूर्वक ऐका. प्रत्येक घरामध्ये एक आजी असते समर्थन करणारी, आणि अशा भरलेल्या कवितेच्या घरात एक चांगली आजी असली की आनंद वाटतो. नगर वाटपाला असो, ग्रंथ महोत्सव असो, जिथं जिथं कवी संमेलन असेल त्या ठिकाणी आपली कविता सादर करत मुलूकभर महाराष्ट्र मिळणारी बहिणाबाई म्हणून आम्ही त्यांचा उल्लेख करतो. आदरणीय सुरेखाताई कुलकर्णी, याचा जोरदार टाळा वाजवा त्यांच्यासाठी. नमस्कार. इथं आता शाळेची मुलं आली, मला खूप आनंद वाटला, कारण माझी कविता खास त्यांच्यासाठी आहे. कवितेचं शीर्षक आहे उमलत्या कळ्या. या मुलांनो खिडकीतून पाहत थोडं, घरापेक्षा खरं सौंदर्य समोर आहे उघडं. हिरवी झाडं, निळे आकाश, रंग मनोहारी,
नदी नाले झुडू झरे लाटा सागर तिरी सकाळची सूर्यकिरणे हळदुली झाली पाखरांना घरट्यातून पहा जाग आली रवी किरणाच्या स्पर्शाने कडी कडी उमलली झाडावरची हिरवी पाने उन्हाने तरारली निसर्गाचे दान मिळे अन्न पाणी हवा बाहेर जाऊन त्याचा उपभोग घ्यायला हवा रविवारची सुट्टी अशी घरात घालू नका मोबाईल गेममुळे आरोग्याला आहे धोका खेळा कसरतीचे खेळ क्षण मिळवा आनंदाचे शेती माती झऱ्यासोबत निसर्गाच्या मैत्रीचे मित्रांसोबत खेळायला पळा बगीचात झाडे वेली फुलपाखरे यात रमाल आनंदात भविष्यातील तुम्ही उमलत्या कळ्या अशा सुदृढ भावी पिढी करेल हरित पृथ्वी हीच आशा सुदृढ भावी पिढी करेल हरित पृथ्वी हीच आशा धन्यवाद मी आदरणीय राजकुमार निकम साहेब यांना विनंती करतो की आदरणीय अशा उमलत्या काळातली कवयित्री सुरेखा सुरेश कुलकर्णी धन्यवाद खरंच हो हो याच ग्रंथ महोत्सवाची प्रेरणा घेऊन त्यांनी लिहिलेलं आहे उमलत्या कळ्या हे पुस्तक निकम साहेबांकडे देत आहेत दिनामामा आणि जाधव साहेब मला एक गोष्टीचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही दोघंजणच फक्त आलाय तिसरा माणूस आज आला नाही तो तिसरा माणूस आपल्यातनं गेलाय निघून आपल्या समोर बसणारा सुनील मांडवे नावाचा एक माझा आमचा मित्र आहे संस्कृती प्रकाशनामध्ये गेली कित्येक वर्षे काम करत या वर्षी नेमकी ती खुर्ची रिकामी आहे कॅन्सर सारख्या आजारानं तो गेला मित्र दोन प्रकारचे असतात एक मित्र असा असतो की भांडून यायला गेला तो कायमचाच गेला कधी मित्र कसा असतो एक मित्र भांडून यायला गेला नाही रगेल तो चिंता करू नका परतेल तो बघा काय शब्द आहेत निफाडकरांचे भांडून यायला गेला नाही रगेल तो चिंता करू नका परतेल तो खांद्यावरी त्याच्या जाईल एकदा मी समजूत घाला त्याची जेव्हा रडेल तो पण हा चांगला प्रकार झाला बरं का दुसरा एक वाईट प्रकार असतो मित्राचा जाळण्यास घर माझे काडी कशाला पाहिजे काडीची ती काडी जाळण्यास घर माझे काडी कशाला पाहिजे विघ्न संतोषी मित्र माझा नुसता शेजारी पाहिजे दोन प्रकारचे मित्र असतात पण मध्यंतरी एक्झिट घेऊन सुनील मांडवे आम्हाला निघून गेला त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं वाहतो धन्यवाद यानंतर मी क्रांती पाटील गेली कित्येक वर्ष आमच्या सोबत असणाऱ्या क्रांती पाटील ह्या अतिशय संवेदनशील कवयित्री आहेत त्यांच्या कवितांच्या मध्ये निसर्ग प्रेम आणि समाजाच्या अनेक भावभावनांचा उत्कट तरंग दिसून येतो क्रांती पाटील मॅडम नमस्कार सगळ्यांना आज मी आपल्या पुढे आईपणा नावाची एक कविता सादर करते रचनेचं नाव आहे आईपण आईपण माझं आई झाले ते का कळले आईपण माझं आई झाले ते का कळले चंदनापरी जीवन माझे हे तरवले चंदनापरी जीवन माझे हे तरवले माझे सगळे नखरे होती झेलत आई लेक लाडकी माहेरा म्हणे सोडून जाई पाठवणीच्या का वेळी काळज माझे चले आई पण मज आई झाले तेव्हा कळले अजून स्मरती
अंगाईच्या प्रेम ओळी अजून स्मरती अंगाईच्या प्रेम ओळी उन्हवून साजूक तुपामधली मनसुत पोळी उन्हवून साजूक तुपामधली मनसुत पोळी संसाराच्या चुलीवर जे हात पोळले आई पण मज आई झाले तेव्हा कळले दृष्ट काढली तिले सरटते संस्काराचैसे दृष्ट काढली तिले सरटते संस्काराचैसे बिन व्याजाचे ऋण सांग है फेडू मी कैसे आई पाठीशी होती म्हणून आई पाठीशी होती म्हणून सुख फळ फळले आई पण मज आई झाले ते कळले तुझ्यात आई अग तुझ्यात आई बिंब मजला माझे दिसते लेख माझी प्रतिबिंबच माझे मला भासते मायेच्या ज्योतीने अवघे भाग्य उजळले आई पण मज आई झाले तेव्हा कळले आणि शेवटचं कडवं आहे आज अचानक अहो आज अचानक शब्द माझे बोलते झाले भाव भोळा आसवांच सुर कित्येक आले आज अचानक शब्द माझे बोलते झाले भाव भोळा आसवांच सुर कित्येक आले तुझ्या परी आई तुझ्या परीले ती सवे सुर माझे जुळले आई पण मज आई झाले तेव्हा कळले आई पण मज आई झाले तेव्हा कळले धन्यवाद. मी या ज्या आईची कविता सादर केली त्या स्त्रीवादी सामाजिक दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या कविता असा विषय जीवन सध्या पीएचडी करतायत. एकदा जोरदार त्यानंतर विद्यार्थिनी आहे भाग्यश्री शिंदे. भाग्यश्री शिंदे अतिशय उत्तम अशी कवयित्री उद्याची. या मुलांना विनंती करतो की ह्या मुलांच्या या वयाच्या प्रगल्भ कविता शांतपणे ऐका. तुमच्यात एखादा गदी माडगुळकर आम्हाला दिसेल, एखादा कुसुमाग्रज दिसेल, एखादे पु. देशपांडे दिसतील. धन्यवाद. भाग्यश्री शिंदे. नमस्कार, माझे नाव कुमारी भाग्यश्री यशवंत शिंदे. मी आता 7वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंब नंबर 1. मी आज तुमच्या समोर आई या विषयावर कविता सादर करणार आहे. आई म्हणजे मायेचा हात, कुटुंबावर खंबीर साथ, संकटांवर करते मात, सर्वांसाठी झटते दिवस अन रात. आई म्हणजे विशाल पर्व, आईच आहे माझ्यासाठी सर्व. आई म्हणजे कधी कडक तर कधी प्रेमळ, सर्वांनाच आहे तिच्या प्रेमात शिवबळ. आई म्हणजे शब्दच गोड, जशी मधाळ फणसाची फोड. आई म्हणजे साठा सुखाचा, आई म्हणजे देव पृथ्वीवरचा. आई म्हणजे माय माऊली, आई म्हणजे सुखाची सावली. आई म्हणजे सर्वांत भारी, माझ्यासाठी आहे ती उत्कृष्ट नारी. आई म्हणजे चमचमता तारा, तिच्यातच आहे माझा जीव सारा. आई ठेवेन मी कायम तुझा मान, आई म्हणजे माझा अभिमान. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर निकम यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. मी भाग्यश्रीचा सन्मान करतोय. आईवरची अतिशय उत्तम अशी कविता तिने सादर केली. छान. या वयामध्ये आईची उत्तम मैत्रीण असणं हे अत्यंत गरजेचं असतं, कारण आई तशीच असते. आई लेकराची माय असते, दुधावरची साय आहे.
आई एक नाव असतं, गळबदेला गाव असतं, तुमच्या आमच्या प्रेमाचं ते एक नाव असतं प्रत्येकाला, प्रत्येकाची आई. नाहीतर घरी गेल्यानंतर दप्तर टाकलं, आईला विचारलं कुठं चाललीस, आई तुला काय काय कळतं असं म्हणणाऱ्या कितीतरी मुली इथं नाहीत अजिबात कोणी. यानंतरची कवयित्री कवी आहेत, फलटणवरून खास मजल दरमजल करत तो फलटणचा खडतर रस्ता पुरवत जतू गारडे या ठिकाणी येतो. जोरदार टाळ्या वाजवून पहाडी आवाजाचा कवी जतू गारडे. आणि 25 वर्ष, एकही वर्ष कमी नाही. कोरोनाच्या काळात ग्रंथ महोत्सव नव्हता तर त्यांनी फोनवरनं कविता ऐकून दाखवली होती. असा एक उत्तम प्रतिभाशाली कवी जतू गारडे, जिल्हा परिषद शिक्षक असणारे जतू गारडे हे अतिशय आपल्या वेगवेगळ्या कवितांसाठी, सामाजिक राजकीय कवितांसाठी सुप्रसिद्ध आहेत. जतू गारडे. नमस्ते. माझ्या कवितेचं नाव आहे गांधी बाबा. गांधी बाबा, गांधी बाबा काय किती आणि कसं सांगू. गांधी बाबा, गांधी बाबा काय किती आणि कसं सांगू. राजकारणात मतांच्या लोकशाही झाली पंगू. राजकारणात मतांच्या लोकशाही झाली पंगू. गांधी बाबा, गांधी बाबा काय किती आणि कसं सांगू. मी साधा मतदार, मतदान करणं माझं काम. मी साधा मतदार, मतदान करणं माझं काम. कोणी म्हणतो मला दे, मी देतो दाम. कोणी म्हणतो मला दे, मी देतो दाम. कोणी म्हणतो आम्हालाच दे, आमच्यात आहे राम. कोणी म्हणतो आम्हालाच दे, आमच्यात आहे राम. बटन एकाचं मतदान एकाला असं मी म्हणत नाही. बटन एकाचं मतदान एकाला, आयोगाला पाहतो कोणी टांगू. गांधी बाबा, गांधी बाबा काय किती आणि कसं सांगू. पाकच्या कसाबाला दिली होती फाशी. पाकच्या कसाबाला दिली होती फाशी. देशात मोक्कार कसाब भगिनींची होते काशी. देशात मोक्कार कसाब भगिनींची होते काशी. आबरूसाठी गप्प माई, कोर्टात एखादाच दोषी. आबरूसाठी गप्प माई, कोर्टात एखादाच दोषी. अवतीभोवती पांढरे बदमाश, अवतीभोवती पांढरे बदमाश. अभिनय सम्राट लागतात रांगू. गांधी बाबा, गांधी बाबा काय किती पण कसं सांगू. सकाळी हातात दुपारी कमळात, सकाळी हातात दुपारी कमळात, झोपेला धनुष्यात. तुतारी दिसते कधी तर कधी मशाल हातात. तुतारी दिसते कधी तर कधी मशाल हातात. देशाच्या वाजवल्या बारा गप्पा निष्ठेच्या गजरात. देशाच्या वाजवल्या बारा गप्पा निष्ठेच्या गजरात. शिवरायांचा मावळा आता, शिवरायांचा मावळा आता लागला वारातीत झिंगू. गांधी बाबा, गांधी बाबा काय किती आणि कसं सांगू. वर्षातनं एक दिवस हार तुमच्या पुतळ्यांना कुसुमाग्रज यांची माफी मागू. वर्षातनं एक दिवस हार तुमच्या पुतळ्याला. सत्यमेव जयते पाठीमागच्या भिंतीला. सत्यमेव जयते पाठीमागच्या भिंतीला. बंद करा म्हणतो कोणी, बंद करा म्हणतो कोणी मशिदीवरच्या आणि सकाळच्या 9च्या भोंग्याला. बंद करा म्हणतो कोणी मशिदीवरच्या आणि 9च्या भोंग्याला. राष्ट्रध्वज झालं अभ्रक्त खेळणं. राष्ट्रध्वज झालं अभ्रक्त खेळणं. पोरांचा खेळ लागे रंगू. गांधी बाबा, गांधी बाबा काय किती आणि कसं सांगू. संविधान देव आमचा करतो आम्ही पूजा. संविधान देव आमचा करतो आम्ही पूजा. लोकशाहीत संविधान बरे कोण देणार सजा. लोकशाहीतच संविधान बरे कोण देणार सजा. देश आमचा धर्म आम्ही आहोत राजा. देश आमचा धर्म आम्ही आहोत राजा. गाऊ तरी जय हिंद नारा, गाऊ तरी जय हिंद नारा. समृद्धीचा नवा तिरंगू. गांधी बाबा, गांधी बाबा काय किती आणि कसं सांगू. काय किती कसं सांगू. जय हिंद. या जतू या पुढे. जतूंचा सन्मान निकम साहेब करतायत. राजकुमार निकम साहेबांना विनंती करतो की आपण जतू गारडे या एका संवेदनशील अशा शिक्षकाचा आपण सन्मान करावा.
यानंतरची कवयित्री आहे समृद्धी विभूते. समृद्धी विभूते नमस्कार सर्वांना, मी समृद्धी संदीप विभूते. लक्षपूर्वक ऐका, या मुलांच्या कविता अतिशय चांगल्या. या दोन्ही परीक्षकांनी या कवींच्या कविता ज्या त्यांना सिलेक्ट केलंय, त्यांची निवड केली. उत्तम असे उद्याचे भावी कवी आम्हाला दिसतात. समृद्धी विभूते. नमस्कार, मी समृद्धी संदीप विभूते. मी इयत्ता 10वी लोकमंगल हायस्कूल MIDC सातारामध्ये शिकते. मी आज तुमच्या समोर एक स्वरचित कविता सादर करू इच्छिते. माझ्या कवितेचे नाव आहे फक्त एकदा सुरुवात कर. आत्मविश्वास अंगी बांधूनी नकारात्मकतेचा नाश करूनी गाठशील उंच शिखर भविष्याच्या पानांवरती उमटेल तुझे हस्ताक्षर. होशील यशाचा महामेरू ज्ञानाच्या वाटेवरचा कल्पतरू. अपयशांच्या पायऱ्यांवरती थकशील दिवस रात्र पण एक दिवस असेल तुझाच मात्र. अडकशील मोहाच्या जाळ्यात गुरफटशील विचारांच्या वादात. नुसते पैसे उपयोगाचे नाहीत नाती ही जपत जा. फुलाफुलातून चालताना काटे कुठेही वेचत जा. ओलांडून टाक प्रयत्नांच्या पराकाष्ठा. लढ जगासमोर एकटा. ध्येयाची वाट चालताना पाहू नको मागे. हळूहळू जोडत जातील यशासाठीचे धागे. यशासाठी दिवसाची रात्र कर पण फक्त एकदा सुरुवात कर. धन्यवाद. समृद्धी इकडे मी डॉक्टर विलास वरे यांना विनंती करतो की आपण समृद्धीचा यथोचित सन्मान करावा. यशासाठी आग्रह करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवून समृद्धीच्या कवितेला आपण रिस्पॉन्स द्यावा. धन्यवाद. यानंतर कवयित्री आहे प्रियांका मारकर. प्रियांकाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही स्पर्धांच्या मध्ये तिनं यश संपादन केलं. रुद्राक्ष प्रवास ती सुद्धा एक उत्तम गेली कित्येक वर्ष आमच्या ग्रंथ महोत्सवामध्ये येते, नंबर मिळवते आणि या ग्रंथ महोत्सवाचे साक्षीदार होते. एका समृद्ध ग्रंथ महोत्सव साखरबद्ध होतात ते प्रियांका मारकर. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर विराजमान झालेले माझे मान्यवर व माझे श्रोते, मी कुमारी प्रियांका मारकर, सौ सुशला देवी साळुंखे हायस्कूल सातारा कॉलेजची विद्यार्थिनी आपणासमोर उभी आहे माझी स्वरचित कविता सादर करण्यासाठी. कवितेचा विषय आहे शेवटची साथ. आई देते माया, आई देते छाया. स्वप्न कळतात माझे तिला पण का कळेना माझ्या बापाला. त्रास देतो बाप मला, पण होतो तो आईच्या मनाला. आई आहे माझी थोडी वेडी, पण का कळेना लोकांना प्रेमाची ही वेडी. जगात नसेल तिच्यासारखी मनाने सुंदर, हृदयात जागा ठेवील तिची आयुष्यभर. मरता नाही आई म्हणेल सारखी, मरता नाही आई म्हणेल सारखी. त्या देवालाही सांगेल माझी आई तुझ्यासारखी, कारण माझी आई आहे देवाने घडवलेल्या मायेसारखी. खरंच आई तू खूप छान आहेस ग, पण आई तुला माहितीये तुझ्या गर्भात मला मारायचं चाललंय. आई नको मारू देव मला, या जगात आण मला. आई मला सुद्धा हे जग बघायचंय. तुझ्या मांडीवर झोपून मला सुद्धा खुळखुळ्यासोबत खेळायचंय. तुझ्या अंगणात फुलपाखरासारखं मला सुद्धा बागडायचंय. आई मला सुद्धा शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय. त्या उंच शिखरावर मला सुद्धा चढायचंय. आई मला सुद्धा जग बघायचंय ना ग, आई मला सुद्धा जग बघायचंय. आई अगं मुलगी म्हणजे
मूल आणि मुलगा म्हणजे घरातलं लाडकं मूल असं का ग? असं नाही आई. आई मुलगा मुलगी दोघेही समान. अगं आई मुलगा मुलगी दोघेही समान. दोघांनाही शिकवा छान, तरच वाढेल आपल्या देशाची शान, तरच वाढेल आपल्या देशाची शान. अगं आई ऐकतेस ना? अगं आई तूही होतीस लेक म्हणून तर आज झालीस ना ग आई. अगं आई तूही होतीस लेक म्हणून तर आज झालीस ना ग आई. मग तुझ्या या लेकीची साध शेवटची ऐकून घे ना ग आई, ऐकून घे ना ग आई. तुझ्या या लेकीची साध शेवटची ऐकून घे ना ग आई, ऐकून घे ना ग आई. थँक्यू. या प्रियंकाचे शब्द उच्चार बघा, तिची शब्दफेक बघा, हे सगळं तिला ग्रंथ महोत्सवानं शिकवले आणि म्हणून अशा ग्रंथ महोत्सवात प्रियंका मारकर दोन्हीही स्पर्धांच्या मध्ये पहिली येते हे लक्षात घ्या. एकदा जोरदार टाळ्या वाजवून तिच्या आई या कवितेसाठी मी राजकुमार निकम साहेबांना विनंती करतो की आपण तिचा यथोचित सन्मान करावा. प्रियंकाच्या कवितेची जी आई आहे ती आई तसेच एक कवी असं म्हणतो की तीर्थ स्वरूप पाणी कनक स्वरूप माती पाना फुला फळांना ऋतुरंग मागताती. जे मागतात शक्ती आभाळ पेलण्याची आई देते सुधू त्यांना उंची हिमालयाची. वाटे अनेक जन्मी व्हावे तुझेच बाळ दिवा जळावा माझा सेवेत सर्व काळ. मन चौगडे झाडावे होऊन मात्र वेडे आई तुझ्या दुधाचे किती गावे पवाडे, किती गावे पवाडे, किती गावे पवाडे. यानंतर एक अतिशय संवेदनशील कवयित्री, ज्येष्ठ कवयित्री आमच्यामध्ये इथं उपस्थित आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर क्षितिजा अनिल पंडित. तुम्ही ओळखता का? त्यांना नाही ओळखत ना? साताऱ्यातल्या सुप्रसिद्ध डॉक्टर, स्वतंत्र साहेब बरोबर ना? साताऱ्यातल्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून गेली कित्येक वर्ष साताऱ्यात काम करून पुण्यावरून खास या कवी स्पर्धेला आलेल्या, पुन्हा पुण्याला जाऊन आज परत त्यासाठी आलेल्या आणि साताऱ्यातल्या मातीमध्ये डॉक्टर अनिल पंडित हे नाव फार मोठं आहे आणि त्यांच्यासोबत या काम करणाऱ्या साताऱ्याचा सुप्रसिद्ध डॉक्टर क्षितिजा पंडित यांना मी विनंती करतो की आपण या 25व्या ग्रंथ महोत्सवात आपण आपली कविता सादर करावी. डॉक्टर क्षितिजा अनिल पंडित माझ्या हॅलो, माझ्या कवितेचं नाव आहे तो गुलमोहर. तो गुलमोहर. हल्ली मला रोजच दिसतो, हल्ली मला रोजच दिसतो कुठल्याही वळणावर अचानक. हल्ली मला रोजच दिसतो कुठल्याही वळणावर अचानक मला खुणावतो तो गुलमोहर. उजाड वैराण डोंगरावरचा धगधगत्या ज्वाळेत लपेटलेला, उजाड वैराण डोंगरावरचा धगधगत्या ज्वाळेत लपेटलेला एकाकी अस्वस्थ गुलमोहर. तृष्णेनं कासावीस धरतीच्या अतृप्तीचा आविष्कार, तृष्णेनं कासावीस धरतीच्या अतृप्तीचा आविष्कार तनमनानं दाहक गुलमोहर. नभाच्या निरभ्र निळाईकडून गारव्याचं दान मागणारा, नभाच्या निरभ्र निळाईकडून गारव्याचं दान मागणारा आसावलेला गुलमोहर. पाना आडच्या केशर कळ्यांनी आशेचे सहस्रदीप लावणारा, पाना आडच्या केशर कळ्यांनी आशेचे सहस्रदीप लावणारा लखलखता गुलमोहर. रोज नव्याने भेटणारा अनोख्या नात्याला जपणारा, रोज नव्याने भेटणारा अनोख्या नात्याला जपणारा जिवलग सखा गुलमोहर, जिवलग सखा गुलमोहर. धन्यवाद. ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांना विनंती करतो की आपण डॉक्टर क्षितिजा अनिल पंडित. मित्रांनो, पंडित मॅडमच्या घराचं नाव काय माहितीये का? फिनिक्स असं आहे. फिनिक्स पक्षी माहिती आहे ना? हा फिनिक्स पक्षी राखेतून तयार होतो. अनेक वर्ष रुग्णांची सेवा करता करता या माऊलीनं आता कवितेचा छंद जोपासता सेवानिवृत्तीनंतर ग्रंथ महोत्सवाचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य वटवृक्ष या मंडळीने खूप दिवसातून मी डॉक्टर यशवंत पाटणे, राजकुमार निकम यांच्या समवेत सर्व 2 परीक्षक आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं त्यांना आपण सन्मानित करत आहोत. डॉक्टर क्षितिजा पंडित. धन्यवाद. यानंतर मी
बालकवयित्री वैष्णवी येवले ह्याला विनंती करतो की आपण आपली कविता सादर करावी. अतिशय मुलीनं वैष्णवीची कविता लक्षपूर्वक ऐका. कवितेमध्ये किती प्रगल्भता असते हे आम्हाला नवीन मुलांच्याकडून मुली बडबड करतायत. कोण हे मुली बोलतायत. तुमच्याच वयाची एक मुलगी एवढी सुंदर कविता करू शकते, बरोबर निकम साहेब? आम्हाला परीक्षकांनी सांगितलं की ही मुले इतकी ताकदीची कविता करतात. लक्षपूर्वक वैष्णवीची कविता ऐका. नमस्कार, मी वैष्णवी भीमराव येवले. मी न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेची इयत्ता 10वीतील विद्यार्थिनी आहे आणि माझ्या कवितेचे नाव आहे कविता. कोणी माझं विचारे कशी करावी कविता, कोणी माझं विचारे कशी करावी कविता, शब्दांकित करावे ते तात्काळ आठविता. शोध घे अथवा खुलेकर मस्तकातील साठे, शोध घे अथवा खुलेकर मस्तकातील साठे, वेच त्यातील सर्व काही जे कवितेस अनुरूप वाटे. निवड कर शब्दांची असतील जे अभिराम, निवड कर शब्दांची असतील जे अभिराम, कविता अर्थही नसावी मग सरले तुझे अर्धे काम. भाषेच्या अलंकारांना बनव कवितेचे अलंकार, भाषेच्या अलंकारांना बनव कवितेचे अलंकार, वापर मुक्त छंद किंवा यमकही थोडेफार. बदल कर हवे ते शेवटची नजर टाकीता, बदल कर हवे ते शेवटची नजर टाकीता, झाली तुझी पद्य रचना जिला म्हणावे कविता. जगात काही अशक्य नाही, सोप्याही नाहीत सगळ्या गोष्टी, जगात काही अशक्य नाही, सोप्याही नाहीत सगळ्या गोष्टी. कविता करण्यास हवी फक्त रचनात्मकतेची हातोटी. विचार कर कक्षा सोडून रहस्य तुला सांगतो, विचार कर कक्षा सोडून रहस्य तुला सांगतो, म्हणूनच सूर्यास जे दिसते त्या पलीकडे कवी पाहतो, त्या पलीकडे कवी पाहतो. धन्यवाद. वैष्णवीची उत्तम कविता मी वरे सरांना विनंती करतो की आपण आपल्या या दोघांही परीक्षकांनी ह्या अत्यंत उत्तम अशी कविता म्हणून आमच्या या वर्षीच्या ह्याच्यामध्ये जोरदार टाळ्या वाजून वैष्णवीसाठी की अशी नवीन मुलं, नव्या दामाची मुलं आणि उद्याची कवयित्री आम्हाला शांता शेळके आम्हाला मिळते. धन्यवाद. यानंतर आमच्या जकातवाडी हे पुस्तकांचं गाव, या कवितेचं गाव हे गाव समृद्ध करणारे आमचे प्रल्हाद पार्टे या ग्रंथमहोत्सव समितीचे सहसमन्वयक आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की आपण आपली एक छोटीशी कविता सादर करावी. कवितेचं नाव आहे पुस्तकांची गाडी. झुक 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 पुस्तकांची गाडी, ज्ञानान भरली सुंदर दिंडी, गाऊया गाणी नाचूया, ग्रंथमहोत्सवी जाऊया, गाऊया गाणी नाचूया, ग्रंथमहोत्सवी जाऊया. पुस्तक बोलती गोड गोड, कथा कविता सुगंध जोड, आवडीची पुस्तक घेऊया, वाचत नाचत खेळूया, वाचत नाचत खेळूया. कथा कथनात आनंद भरला, वक्तृत्वाने मंच उजळला, कवी संमेलन ऐकूया, मन मोकळ हसत बोलूया, मन मोकळ हसत बोलूया. झुक 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 पुस्तकांची गाडी, ज्ञानान भरली सुंदर दिंडी, गाऊ गाणी नाचूया, ग्रंथमहोत्सवाला जाऊया. मराठी भाषा गोड संस्कृती, मराठी भाषा गोड संस्कृती, ज्ञानाची आहे सोनपाटी, आपल्या शब्दांना उजळूया, पुस्तकांच्या संगती नाऊया, आपल्या शब्दात उजळूया, पुस्तकांच्या संगतीत नाऊया. ज्ञान मंदिरे दिवे लावू, वाचनाने मन उजळवू, झुक 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 धावूया, झुक 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 धावूया, ग्रंथमहोत्सवाला गाऊया, ग्रंथमहोत्सवाला जाऊया. धन्यवाद. सर्वांनी आला पुस्तक घ्यायला. जोरदार टाळ्या वाजवा सरांच्यासाठी, प्रल्हाद पार्टे सरांच्यासाठी. आणि या नक्कीच तुम्हा सर्वांना कवितेचं गाव बघायला आवडेल. त्या गाव कवितेच्या गावाच्या प्रत्येक घरासमोर एक उत्तम अशी कविता
मोठ्या मोठ्या कवींच्या लावलेल्या आहेत, त्या जरूर वाचा, गावाला भेट द्या. मी डॉक्टर मनोहर निकम यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर मनोहर निकम. कुणीही विद्यार्थ्यांनी जास्त हलायचं नाहीये. ग्रंथ महोत्सव समिती पाटले साहेब, आंबळे साहेब, बाकी निकम साहेब, वरे सर, जास्त वेळ घेणार नाही. पण मी जागतिक मराठी भाषा आणि सध्या मराठी भाषेचा जो दर्जा मिळाला, राज्य दर्जा, तो सोपा नाही येतो. हे असे कार्यक्रमच सर हे काम करतात. कवितेबद्दल मी बोलणार फक्त की आपली परंपरा फार जुनी आहे. मुकुंदराज ज्ञानेश्वर महाराजांपासून सुरू झालेली परंपरा आहे. संत तुकाराम महाराज आहे. त्यानंतर आपण खांडेकरी प्रवाह जो आहे, त्याच्या स्वातंत्र्याच्या अगोदरचाही प्रवाह आहे आपल्याकडं. त्यात बालकवी आहेत, बाबा बोरकर आहेत. त्यानंतर सुद्धा नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, योगदृष्टकार वसंत आबाजी डहाके आहेत, गिरेस आहेत, मंगेश पाडगावकर आहेत. तर तुम्हाला एक सांगतो की कविता ह्या बदलत राहायला पाहिजे होतं. आपण जर बालकवी नवीन तयार करू शकत नसलो तर हे मोठं अपयश आहे. कुसुमाग्रज नवीन उभा करू शकत नसलो तर फार मोठं अपयश आहे. हे लोक बाहेर कुठेतरी स्वानेट वगैरे भारतात आणून पाहतात. स्वानेट हे सुनीत म्हणून भारतामध्ये मराठीमध्ये येऊ पाहतं. तर पाश्चात्य देशात तुम्ही जेव्हा बघता तर एक मोठी परंपरा आहे विद्वानांची वगैरे. तर सॉक्रेटिस असतील किंवा जोकाविस असेल, इतर अन्य परंपरा आहेत. तर बारकाईने तुम्ही जर वाचलं तर आपल्याकडे बदल होत जातो. निदान तुम्ही सर्व मी जे मगाशी बोलत होतो की ज्ञानेश्वर महाराजांपासून तर फार आतापर्यंतच्या काळापर्यंत तुम्ही जर नुसत्या कविता जरी वाचत गेला तरी आपल्यात बदल होऊन जातो. मी म्हणतो की 20 वर्षापूर्वी जर मनोहर निकम ती कविता करत असेल तशी आणि आता जर करत असेल तो तशीच कविता, तर ही मोठं अपयश आहे. तुम्ही नुसतं या सर्व काव्य संग्रहांना जर बघितलं तर एक मोठा बदल होऊ पाहतो. आपल्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं. निदान या सर्व कवितांना आपण बघायला हवं, चालायला हवं आणि तो बदल करायचा प्रयत्न करायला पाहिजे. पाटणकर साहेब परवा बोलले तसं अगदी बरोबर आहे. त्याचं मी बारकाईने ऐकलं होतं. मी ते बोलणारच होतो वाक्य की कविता आपण कोणासाठी लिहित नाही सर. मी शेजाऱ्यासाठी, पाजाऱ्यासाठी किंवा लोकप्रिय होण्यासाठी कविता कवी करत नाही कधी. तो स्वतःसाठीच लिहितो. हे परफेक्टच आहे. मला माझं दुःख झालेलं असतं. मला असं वाटतं ना, कवी कधी आत्महत्या करू शकत नाही कारण त्याच्या भावना बाहेर पडलेल्या असतात. म्हणजे मी परवा बोलून गेलो की जखं मी बाहेर एखाद्या म्हणजे सगळ्या जगामध्ये सर्व दिन म्हणजे सर्व एकदम दिन आहेत, पीडित आहे, संघर्ष आहे, लोकांच्या अंगावर जखमा झालेल्या आहेत. मी म्हणतो की वार तुमच्या बाहेर झाला होता म्हटलं, पण कवीला हृदयावर वार झालेला असतो म्हणून तो कवी असतो नाही का. म्हणजे शरीरावर वार घेणारा वेगळा आहे, हृदयावर वार घेणारा वेगळा आहे. मग ही कवी अशीच तयार होत नाही. पण एक मला असं वाटतं प्रामाणिकपणे की संस्कार हे व्हायलाच पाहिजे कवितेवर. मी पुन्हा एकच वाक्य म्हणणार की जर मी त्या बालकवींच्या प्रेमात पडत असणार, श्रावण माशी हर्ष मानसी किंवा हिरवे हिरवे गार घालीची किंवा तडाग असतो तर, किंवा ग्रेटच्या कविता असतील, पाऊस कधीचा पडतो, किंवा योग भ्रष्टाच्या कविता असतील, किंवा नामदेव ढसाळ्यांची कविता असेल, माझे विद्यापीठमधील नारायण सुर्वेंची विस्ता विस्ता सुखाला कविता असेल, याच्या पुढे जर मला जाता येत नसेल तर मग मी कुठेतरी कवी म्हणून फेल आहे असं मला कधी कधी वाटतं बरं का. मला ती उंची गाठता येत नसेल पण मला नवीन भावना काहीतरी आणून तुमच्या समोर मांडता तरी सर. मला तसे यमक आणता येत नसतील, संत तुकाराम महाराज यांची ताकद मला माझ्या कवितेमध्ये आणता येत नसेल, पण ती भावना मला आणता येत नाही का आजच्या काळात. जर मी सर्व माझ्या आसपास मरत आहे, सगळं बिघडत आहे, शेतकरी यांच्या आत्महत्या घडत आहेत, सर्व काही भयानक वास्तव झालेलं आहे आणि ते मला माझ्या कवितेमध्ये आणता येत नसेल, माझी कविता इथं कधीतरी कमी पडत असेल तर हे माझं मोठं अपयश आहे. मी अजूनही जर कल्पनेच्या दुनियेत असेल तर हे भयानकच आहे. म्हणजे पाश्चात्य देशामध्ये तुम्ही बघायला गेलं तर परफेक्टनेस ते सगळं खून काढायचे, चिरफाड करतात, सगळे कवितेचे वगैरे चिरफाड करतात, नवीन काहीतरी क्रिएशन करतात. क्रिएशन त्यांच्याकडे दिसतं. आपल्याकडचा जे कुलकर्णी म्हणतो की पाश्चिमात्य लोकांसाठी मला परफेक्ट कलाकृती करता येत नाही म्हणून मी माझं लिखाण बंद करतोय. कथा लिहिण्याचं काम त्यांनी बंद करून दिलं होतं. परफेक्शन. बाहुबली सारखा चित्रपट तुम्हाला आता दिसायला लागलेत, याच्या आधी त्यांनी प्रयोग केलेला आहे अवतार सारख्या सिनेमांमधनं. त्याचा टायटॅनिक सारखा सिनेमा 97-99 मध्ये येतो आणि ऑस्कर सारखे 11 अवॉर्ड मिळवतो, पण आपण फार मागे आहोत. गीतांजली हे महाकाव्य जर 1914 साली तयार करत असेल रवींद्रनाथ टागोर, तर आपण काय करतोय अजून सुद्धा.
त्या उंचीला का जाऊ शकत नाही? आपण त्यांना का डोक्यावर घेऊन फिरतोय? त्यांना डोक्यावर नाही तर आपल्या हृदयामध्ये घ्यायचे टाइम आलेले असं आता. आपण त्यांना फोटोमध्ये बसवतोय, मोठ्या याच्यामध्ये फिरतोय, पण याच्या पुढे काय? म्हणजे प्रत्येक क्षेत्राचं मी म्हणतोय, प्रत्येक क्षेत्रामध्ये मला परफेक्शन आणता येईल का? म्हणून मला असं वाटतं ना सर, मोबाईल सोडले ना आपण आपला पूर्ण टाइम जर काव्यामध्ये, साहित्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये घालायला लागलो ना तर परफेक्शन काय येणार नाही. आम्हीच अजेंडा घेऊन दिला ना जगाला. आम्हीच चर्च तयार केला होता, आम्हीच सुश्रुत तयार केला होता, आम्ही गौतम बुद्ध, महावीर, तत्वज्ञानी, शंकराचार्य आम्हीच निर्माण केले ना भारतामध्ये. याच्या पुढे जर मला जाता येत नसेल, मी जर 2000 वर्षापूर्वीची मागासलेपणाची री जर ओळख असणार, रूढी परंपरा बुसलेल्या कल्पनांना चिकटलेला असणार, तर मला असं वाटतं सर काही फायदा नाही. मग जन्माला मी प्राणी म्हणून आलो. माणूस प्राणीच असतो, पण प्राणी एक लक्षात घ्या, चिमणी तिचं जे घरटे असते ते जे म्हणतो आपण नाही का, सुगरणीचा जे असतो तो खोपा, यांनी बहिणाबाईंनी म्हटलेले सुगरणीचा तो खोपा, अरे खोप्यामध्ये खोपा, तो तसाच असतो. ठीक आहे, 2 BHK 1 BHK बांधत नाही, मनुष्य बांधतोच. 2 BHK 1 BHK 3 BHK आणि नवीन प्रकारचं काय काय त्याने केलेलं आहे. मनुष्य जर एवढी भारी कलाकृती करत असेल, तो जर सुगरणीसारखा खोपा तसाच बांधत नसेल, तर इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आपण बदलायला पाहिजे. मला असं वाटतं. मी काय फार मोठा नाही, सगळे मोठे लोक बसलेले आहेत, पण मला असं वाटतं ही संधी दिली म्हणून मी सर साधली. जय हिंद, जय कलबुर्गी. तुमच्या सर्वांना, समोर बसलेल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. यानंतर ग्रंथमहोत्सवाचे कोषाध्यक्ष आणि प्रसिद्ध कवी प्रदीप कांबळे सर आपली कविता सादर करतात. बरोबर 3 वाजता आमचा समारोप आहे. या समारोपाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं. या समारोपाच्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. कृपया सर्वांना विनंती की प्राध्यापक राजा दीक्षित, डॉक्टर चंद्रकांत दळवी आणि तुषार जोशी यांच्या उपस्थितीमध्ये हा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाचा शेवट समारोप हा वरेसर करणार आहे. मी सूत्रसंचलन नात्यानं आणि निकम सरांच्या आग्रहाखातर मी माझी छोटीशी कविता सादर करतो. ज्या घरट्याचा उल्लेख सरांनी केला, त्या घरट्यावर एक कविता मी केली. ती कविता आज फेसबुकवर चांगली गाजते. मी ती कविता तुमच्या समोर सादर करतो. ऐकताना विद्यार्थी ऐकतायत ना? त्या कवितेचं शीर्षक आहे, मी घरटं बांधतोय घरट्यासारखं. मी घर बांधतोय घरासारखं आणि माझ्याच घरात एक पक्षी घरटं बांधतोय त्याच्या मनासारखं. मी घर बांधतोय माझ्या घरासारखं, म्हणजे मी नवीन घर बांधताना एक पक्षानं माझ्या घरात घर कधी केलं मला माहित नाही. मी घर बांधतोय घरासारखं आणि एक पक्षी माझ्याच घरात घरटं बांधतोय मनासारखं. मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हणालो, ना तुझ्या नावचा 7/12, ना तुझ्या नावचं मुक्तियार्थ. माझी पहिली कविता डॉक्टर यशवंत फाटणे यांनी 3 ठिकाणी फोडली होती बरं का, लक्षात घ्या. म्हणून मी अशा कविता करून 25 वर्ष इथं सूत्रसंचालन करतोय आणि तब्बल महाराष्ट्रातल्या अखिल भारतीय 6 साहित्य संमेलनामध्ये माझी कविता निमंत्रित कवी म्हणून मी गेलोय. हे त्यांचं श्रेय लक्षात घ्या. एका जोरदार टाळ्या वाजून त्यांच्यासाठी स्वागत करा. मी घर बांधतोय घरासारखं आणि एक पक्षी माझ्याच घरात घरटं बांधतोय मनासारखं. मी त्याला विचारलं, ना तुझ्या नावचा 7/12, ना तुझ्या नावचं मुक्तियार पत्र, तरी तू माझ्याच घरात घरटं बांधतोयस मनासारखं. क्षणभर थांबला, चोचीतली काडी बाजूला ठेवून एवढंच म्हणाला. निकम साहेब, क्षणभर तो पक्षी थांबला आणि चोचीतली काडी बाजूला ठेवून एवढंच म्हणाला, एवढं सोपं असतं का रे प्रदीप, कुणाच्या मनात घर करणं आणि कुणाच्या घरात घर करणं. मला तर एवढंच म्हणाला की एवढं सोपं असतं का रे प्रदीप, कुणाच्या मनात घर करणं आणि कुणाच्या घरात घर करणं. तो म्हणाला, प्रदीप तुझं घर माडीचं, माझं घर काडीचं. तुझं घर माडीचं, माझं घर काडीचं. नात्यांची घट्ट वीण विणता आली नाही ना, तर माडीचंही घर गाडीवरच असतं बेटा. बांधून दिलं त्याला घर, बांधून दिलं त्याला घर आणि मग तो माझ्याच घरात, मी माझ्याच घरात, तो त्याच्या घरात जेव्हा बसतो ना,
तेव्हा तो जेव्हा डोळे मिटून झोपतो तेव्हा तो मला ध्यानस्थ बुद्ध वाटतो. तो माझ्याच घरात त्याच्या गाड्यात जेव्हा झोपतो ना तेव्हा तो मला निद्रिस्त बुद्ध वाटतो. आणि जेव्हा तो चिवचिवाट करतो ना तेव्हा तो माझ्यासाठी पसायदान वाटतो. त्याला विचारलं, त्या पक्षाला मी विचारलं, बाबा रे तू मला काय शिकवलंस? त्यानं मला एवढंच सांगितलं की एका घराची 2 घरं होण्यापेक्षा घरात घर करून राहणं कधीही चांगलं, कधीही चांगलं, कधीही चांगलं. यानंतर मी विलास वरे यांना अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा शेवट आणि आपली सुंदर अशी कविता सादर करावी. आधीच सर्व कवींचं, तुम्हा सर्व निमंत्रित विद्यार्थ्यांचं आधी आभार मानतो आणि शेवट समारोपाची कविता डॉक्टर विलास वरे यांना करण्याची मी विनंती करतो. माननीय श्री यशवंतरावजी पाटणे, त्यांच्या बरोबर बसलेले सर्व व्यक्ती, प्रदीप कांबळे, व्यासपीठावरील सर्व व्यक्ती, व्यासपीठावरील सर्व मान्यवर कवी बंधू भगिनी आणि उपस्थित श्रोते हो, मला आता फक्त कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे, समारोप करायचा आहे. त्या समारोपाचीच कविता, कारण तो माझ्या कवितेतच समारोप आहे आणि तीच मी सादर करतो म्हणजे समारोप झाल्यासारखं होईल. करूया संमेलन सांगता, करूया संमेलन सांगता, शब्द शोधून रसिका द्यावे, ऋणात त्यांच्या सदा रहावे, प्राजक्तांच्या फुलाप्रमाणे मैथिलीत या निर्मल भावे, स्नेहाची ही करू निर्मिती, सकल मनी सर्वदा, सकल मनी सर्वदा, करूया संमेलन सांगता, करूया संमेलन सांगता. दिले आम्हासी तुम्ही ताल हे, पावन झाले आमचे भाल हे, उपकृत हे तुमचे देणे, आज आम्हासी शब्द ही देणे, रसिक श्रोते इथेच सती, सदा सज्ज स्वागता, सदा सज्ज स्वागता, करूया संमेलन सांगता, करूया संमेलन सांगता. जीवन आमुचे रसिकांसाठी, कृपावंत व्हा आमुचे साथी, सरस्वतीचे पूजक आम्ही, आनंदी व्हा येथे तुम्ही. यात कृतार्थ व्हावे जीवन आमुचे, कृतार्थ व्हावे जीवन आमुचे, या तुमच्या जीवन पथा, या तुमच्या जीवन पथा, करूया संमेलन सांगता, करूया संमेलन सांगता. शतशब्दांची कविता गावी, मूल्य निर्मिती इथेच व्हावी, शतशब्दांची कविता गावी, मूल्य निर्मिती इथेच व्हावी. द्वेषनीती दूर पळावी, द्वेषनीती दूर पळावी, प्रेम भावना सदा रहावी. नको इथे ती विद्वेषाची, नको इथे ती विद्वेषाची, अहंकार गर्जना, अहंकार गर्जना, करूया संमेलन सांगता, करूया संमेलन सांगता, करूया संमेलन सांगता. धन्यवाद. हॅलो,
संमेलनाची ही सांगता, कवी संमेलनाची सांगता खूप छान, आणि दुपारी 3 वाजता आमचा सांगता समारंभ आहे. त्या सांगता समारंभाला आपण उपस्थित राहा. आणि मी सर्व कवींना विनंती करतो की खाली न उतरता समोर ग्रुप फोटोसाठी उभं राहायचंय. सर्वांनी ग्रुप फोटोसाठी पुढे यायचंय ताबडतोब. आभार माना. ठीक आहे, 1-2 मिनिटं लवकर खाली गेलं. आजच्या आरोग्य महोत्सवी ग्रंथ महोत्सवाच्या निमित्तानं जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीने जे कवी संमेलन आयोजित केलं होतं, त्या कवी संमेलनासाठी उपस्थित असणारे प्रमुख परीक्षक आणि एक उत्तम असे कवी डॉक्टर मनोहर निकम, त्याचबरोबर ज्येष्ठ लेखक आणि कवी मान्य श्री विलास वरे सर यांचं समितीच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कवी संमेलनाचं जे उत्कृष्ट सूत्रसंचालन केलं ते आमचे कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे साहेब यांचंही मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या या कवी संमेलनामध्ये ज्या विविध कवयित्री आणि कवींनी सहभाग घेतला आणि त्यांनी आपल्या कविता सादर केल्या, त्याबद्दल त्या सर्व कवींचं मी ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. या ठिकाणी विविध शाळांची मुलं आलेली आहेत, त्या सर्व मुला मुलींचं मी मनापासून कौतुक करतो. त्यांच्या सोबत आलेले सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, त्या सर्वांचेही मनपूर्वक आभार.